गुड मॉर्निंग. सो आता वाजले आहेत बरोबर 6:40, म्हणजे तुमच्याकडचे झाले 4:30 समथिंग, आणि आम्ही तयार झालेलो आहोत फायनली. आम्हाला जराही वाटत नाही की एवढे लवकर उठलो आणि रेडी झालो आहे. आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला आणि आमची कार येणार आहे. आज आम्ही कुठे जाणार आहोत वैभव? हलॉंग बेला जाणार आहोत, जिथे किंग कॉंग स्काला आयलँडची शूटिंग झाली होती. मला हा मूवी पण माहिती नाहीये, बट काय जास्त लाल झालं हे जोकर सारखं. ओके, सो असा काही आमचा आउटफिट आहे. आम्ही दोघांनी मॅचिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. लेट मी शो यू. जवळ ना काळू का मी दिसत नाही ना जवळ. खाली वाक, असं खाली बस, खाली बस असं. हा, कमेंट करा गाईज आम्ही कसे दिसतोय. ब्रेकफास्ट दाखवते आज काय काय आहे. हे काय है भाई, ये वेज वालों का क्यों नहीं सोचते. हे काय चिकन उघड ना. अरे हे काय, अजून भाजी शिजली नाही यांची. हाँ, ये कुछ मेरे जैसे है भाई. हे मला हवं है. स्टर फ्राइड राइस. हाँ, ये भी चलेगा. वाव, डेजर्ट किती भारी है. व्हेज लोकांनी काय करायचं भाई. इथं सलाड पण नाही खात. माझे वांदे आहे तिकडे. कोण हे काय आहे. कॅबेज सलाड मागे हे काय, चेरी टोमॅटो हेचा काय लिहिलं नाही. ये देखो गाईजांनू, हे कुठला फळ आहे. मला पण दे वॉटरमेलन, एकच पीस दे मला. ते दही आहे की दूध आहे. काय पण असो, पण हे ज्यूस भारी होतं ना. हा मस्त होता ॲक्च्युली, लिची सारखा लागतो. सो आम्ही आमचा आता नाश्ता एन्जॉय करतोय. भाई साहब, प्लेस तर कडा, टेबल पण कडा. वैभवने काय काय घेतलं आहे आम्हाला ते बघूनच भीती वाटते. बहिणी काय काय आहे. काय होतं रे दुसरं वाला, हाम म्हणजे हे काय प्राणी आहेत भाई. आपला साधा सिंपल ऑमलेट, फ्राईड राईस, ब्रेड पोटॅटो, वॉटरमेलन आणि बनाना. बास, आमचा नाश्ता करून झालाय आणि आता आमची गाडी पण येईल घ्यायला आम्हाला. आता आम्ही ज्या प्लेसवर पोहोचू तिथे डिरेक्ट तुम्हाला जॉईन देतो. ट्रॅव्हलिंगमध्ये काय घेऊ तुम्हाला. नजर इज रियल म्हणतात ना गाईज, ते आता मला पटायला लागले. काल मी आजारी पडले, ठीक आहे, सगळं झालं आणि तुम्हाला म्हणत नाही मी, तुम्ही माझ्यावर सांगा ना जणी बघता, मला माहिती आहे. पण म्हणतात ना लोक की वाईट नजर ही असते. सो आम्ही आज रेडी झालो, निघालो, तर मध्येच आमचा गाईड येतो आणि आम्हाला सांगतो की तुमचं जे आजचं हलॉंग बेचा जो प्लॅन होता, जो हलॉंग बेचा डे होता, तो कॅन्सल झाला आहे. कारण ॲक्च्युली आम्ही ते समुद्रामध्ये एका क्रूजवर जाणार होतो, पण तिकडे आता वादळ आलं आहे, जिथे स्ट्रॉम आल्यामुळे तिकडे कोणालाच अलाउड करत नाही आहे. सो आम्हाला त्यांनी आजचा दिवस हॉटेलवर पुन्हा सोडतात असं म्हणाले आणि तुम्हाला सिटी टूर देतो म्हणाले, जे आम्ही काल ऑलरेडी केलं आहे स्वतःहूनच. सिटी टूर आम्ही पूर्ण स्वतःहून घेतला आहे. सो आम्ही आता आमच्या टूर पॅकेजवाल्यांना सांगितलं आहे, तर ते बोलले ठीक आहे, मी लोकल टीमला सांगतो आणि म्हणजे तिकडच्या व्हिएतनामच्या लोकल टीमशी बोलतो आणि काय ते ॲडजस्ट करतो, म्हणजे कोणलं तरी अरेंज करतो. सो लेट्स सी काय होतं आहे. काल आम्ही मोस्टली मार्केटच फिरलो होतो. पूर्ण आम्ही ऑलमोस्ट सिटी टूर कवर केलं आहे थोडं, म्हणजे एवढं मी रेकॉर्ड नाही केलं, बट आम्ही कवर केलं आहे. एक टेम्पल आहे, पगोडा आहे, बघू ते आज झालं तर. लेक आहे, ब्युटिफुल लेक्स आहे तिथे.
मला अपूर्वाने पण सजेस्ट केलेत खूप काही ठिकाणं, ती पण जाऊन बघू. डोकं फिरलंय, एवढे छान रेडी झालं. ठीक आहे, चालेल, बघू. सो हेलो. नजरेपेक्षा, लोकांच्या वाईट नजरेपेक्षा आपण वरच्यावर जास्त विश्वास ठेवतो आणि आपल्या कर्मांवर जास्त विश्वास ठेवतो. सो जास्त लेक्चर न देता गाईज, थँक्स टू अदियोना टूर्स आणि आमचं नशीब. ते वादळ आल्यामुळे जी आमची प्लेस कॅन्सल झाली होती, ती प्लेस आता उद्या करणार आहोत आम्ही. आणि त्याऐवजी आमचा आजचा डे फुकट न घालवता त्यांनी उद्याचे जे आमचे ट्रॅव्हल गाईड होते किंवा ट्रॅव्हल्स जी आम्ही बस वगैरे जे काही केलं होतं ते सगळं त्यांनी आज अरेंज केलं. फक्त 15-20 मिनिटात त्यांनी हे सगळं अरेंज केले आणि आता आम्ही निनबिनला चाललोय. काय काय हलॉंग बीच ऐवजी आम्ही निनबिन करणार आहोत. बघू तिकडे काय काय आहे. थोडंसं असं जॅपनीज स्टाईल विलेजेस आहेत तिकडे. युनेस्को हेरिटेज साईट आहे एक, ते विजिट करणार आहे आणि असं प्रॉपर कल्चरल प्लेसेस बघणार आहे आज. बघू आता. आणि आम्ही असं बोलतो तर आहे, आता आमचा गाईड कुठे घेऊन जातो ते आम्हाला माहिती नाही. आणि खरं सांगू का, इथे आपण म्हणतो की आपण स्वतःहून येऊ शकतो, स्वतः फिरू शकतो, बट असं नाही की इम्पॉसिबल आहे, पॉसिबल आहे, बट तेवढं इझी नाही आहे. जसं आज झालं, आमचं हालॉंग बेचा ट्रिप कॅन्सल झाली बिकॉज आम्हाला जो गाईड घेऊन जाणार होता त्यांना ऑलरेडी सगळं माहिती असतं तिथलं. आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की काल तो जाऊन आला होता हालॉंग बेला आणि आज तिकडचे ऑफिशियल्स बेमध्ये सोडत नाहीत कोणालाच. जर आम्ही स्वतः ही ट्रिप प्लॅन केली असती तर आम्ही बिंदास गेलो असतो हालॉंग बेला आणि तिथं जाऊन आम्हाला समजलं असतं की हे कॅन्सल झालंय किंवा सोडत नाहीत कोणाला. सो आय थिंक इट्स बेटर टू गो विथ टूर ॲडवायझर्स और ट्रॅव्हल एजंट्स जे असतात त्यांच्याबरोबर गेलं बरं. जरी आपण स्वतःहून जरी प्लॅन केलं ना तरी इकडचा एक टूर गाईड सोबत कॉन्टॅक्ट करून ठेवा. तुम्ही एकटे गेलात तरी पण म्हणजे असं एक्सप्लोअर करणं ठीक आहे, रेग्युलर आपण एकटे जाऊ वगैरे, बट थोडीफार माहिती असलेली गरजेची आहे. तुम्हाला एक सांगू का, आपले इंडियन सोडले ना बाकी सगळ्या जगातले लय पोलाइट येत राहा. हे जे मागे आजोबा बसले आहेत ना एवढे भारी आहेत. आल्या हॅलो म्हणजे असे जवळ आले, म्हणजे बसमध्ये एंटर केल्या हॅलो असं हाय. त्यांची मेसेज पण एकदम गोड अशी. न्यूझीलंड मधून आहेत ते. अरे भारी आहेत आजोबा. हे असू दे किंवा अजून एक रिटायरमेंट ट्रिप चालू आहे त्यांची. आपल्याकडे काय होतं रिटायरमेंटला ऍक्च्युली केले पाहिजेत असो. आणि अजून एक इकडची जी माणसं आहेत ना व्हिएतनामची, ती पण लय भारी आहेत. म्हणजे असं सकाळच्याच एक इन्सिडेंट सांगते मी ब्रेकफास्ट घेत होते तेव्हा तिकडे एक माणूस होता. त्यांनी लिटरली असं तो स्वतः पण त्याची प्लेट अशी भरत होता सगळं ते ब्रेकफास्टने. जेव्हा मी तिकडे गेली तर आपली माणसं काय करणार, हा मी लाईनमध्ये बाई तुला का पाठवू. बट मी जेव्हा तिकडे गेले तेव्हा तिने लिटरली असं प्लीज मॅम असं लाईक त्यांनी असा इशारा केला की नाही तुम्ही घ्या पहिला. थोडी रिस्पेक्ट इकडे मुलींना देतात. आम्ही ना भूताचे पिक्चर खूप बघतो, त्यात ना अशा काही सीन असतात. म्हणजे खिडकीत अशी बाई उभी असते भूतासारखी, ही पण तशीच आहे बघा ना. सो आता आम्ही थांबलोय 4 सीझन्सला. तर 4 सीझन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे खूप छान सुंदर अशा रिअल मोत्यांचे नेकलेस आहेत, हार आहेत, माळ आहेत आणि रिअल मोत्यांचे रिंग्स पण आहेत. पण ह्यांच्या प्राइजेस कॉस्टलीच आहेत. मला वाटलं डॉंगमध्ये असतील सो आपल्याला ते परवडले असते, बट हे डॉंगमध्ये नाही आहेत, हे USD मध्ये आहेत. तर ते एका इयरिंग्स किंवा एका लॉकेटची किंमत तरी बघायला तरी $250. म्हणजे किती झाले वैभव? हे 30 USD आहेत. किती झाले तरी? 30 USD म्हणजे अराउंड 2,500. 2,500. मग विचार कर $250 म्हणजे किती झाले. या आजी किती सुंदर शिलाई काम करतायत.
हे जे आहे ते रेडी पीस झालाय आणि ह्या एक बनवत आहेत. मी झूम करते बघा, दिसतंय का? लिटरली त्या ग्रीन शेड देत आहेत त्याला, म्हणजे डार्क ग्रीन कलरच्या धाग्याने ते शेड देतात. किती सुंदर वाटतंय ते. या ज्या सगळ्या पेंटिंग्स दिसतात या त्यांनी पेंट नाही केल्या आहेत, तर त्या धाग्यांनी त्यांनी त्या स्टिच केल्या आहेत आणि किती परफेक्ट आहेत त्या. याची प्राइस पण तेवढीच आहे, $290. या सगळ्या पेंटिंग्स त्यांनी फक्त म्हणजे धाग्यांच्या आहेत, ह्या पेंट नाही आहेत किंवा असं पेन्सिल काहीच यूज नाही केलंय, कम्प्लीट धागे आहेत. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, बट मी ट्राय करते दाखवण्याचं. बघा, एक 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 धागा विणलाय त्यांनी. विणलाय म्हणजे स्टिच केलाय. एवढ्या पेंटिंग्स त्यांनी सगळ्या स्टिच करून विकायला ठेवल्या. काय रिअलिस्टिक वाटतात त्या. हमारा पती कहाँ है? हमारा पती दिख गया हमको. हेलो, काही घ्यायचंय का वैभव? बघूया काय घ्यायचं. सेम फील्ड मधला माणूस भेटला एवढं बोलायचं की बायकोला विसरून गेला हा माणूस. Right. And pick out the psychopaths. Differentiate the severes from the normal ones. Yeah. So that was her study and her thing that she did that. So that's how she. So I deal with disorders, diseases. Yes. Anything. They knee down, right? Yeah. Yeah, they keep going here. Oh. हे जे मंदिर आहे ते 400 वर्षापूर्वींचं आहे ना? In there, 400. you know, then you see the. सो आम्ही आता त्या 400 वर्षापूर्वीच्या मंदिरात आम्ही आता एंटर केलं आहे आणि आतली जी कला आहे किंवा हे जे काही तुम्हाला दिसतंय ते एवढं छान होतं. म्हणजे आपल्या मंदिरात कसं झिजलं आहे पूर्ण, म्हणजे असं हात लावतात लोक किंवा काय. हे कशाचं बनलं आहे मला माहिती नाही, बट आहे तसंच्या तसं आहे आणि असं वाटतं की नुकतंच आत्ताच ते बनलं आहे. आणि यांचं कल्चर खूप डिफरंट आहे. फक्त मला वाटतं आपल्याच इथे चप्पल वगैरे काढून किंवा जातो बिकॉज आपण त्यांची रिस्पेक्ट करतो ऑफकोर्स, बट यांचं असं काही नाही आहे. फक्त यांचा एकच रूल आहे की त्यांनी असं शॉर्ट कपडे घालून एंटर नाही करू शकत, मुलं असू दे किंवा मुली असू दे. Heading up there. We're going to go today, but it's Monday now. You going? How long back? Yeah, we had planned it today, but they cancelled it. Yeah. So you still get to go? They are hoping that we'll get to. आता आम्ही चाललो सायकलिंगला. आम्ही चाललोय आता सायकलिंगसाठी. हा एरिया जो आहे ना खूप मोठा आहे, एक्सप्लोअर करण्यासारखा आहे आणि चालत फिरता नाही येणार. सो आमच्या टूर गाईडनी सांगितलंय की सायकल्स आहेत फ्री, या तुम्ही सगळे आपण ग्रुप सायकलिंगला जाऊ. नाही पडणार. The view is breathtaking. म्हणजे असं सुंदर व्ह्यू सायकलिंग करताना तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि सोनाला एवढी मजा येते सायकलिंग करताना की ती मला सोडून पुढे स्वतः चालली. सोना, look at this. असा व्ह्यू कुठे मिळेल आपल्याला सांगा. एका ठिकाणावर सॉरी, एका ठिकाणावर ब्लॉक बनला पाहिजे. भारी प्लेस आहे समोर बघ. आता तुम्ही मस्त वाटतंय. उतार मागे रील हवे मला, रील काढायचं या ठिकाणावर, पण कोणी नाहीये माझा रील काढायला. चला जाऊया पुढे. आम्ही थोडं
दोघं एकत्र एकांतात आम्ही हे व्ह्यू एन्जॉय करतो. बाय बाय. मी बोललो होतो की आम्हाला एकांतात हे एन्जॉय करायचं आहे बाय म्हणून, पण नाही राहत आहे मला हे तुम्हाला दाखवायचंच आहे. काय सुंदर जागा आहे. हा रोड बघा, हे माउंटेन्स बघा. सो गाईज आम्ही लंचला आलोय आणि आमच्या लंच पॅकेजमध्ये असल्याने इथे असं बुफे टाईप लावलंय. सो आम्हाला जे आवडेल, जेवढं आवडेल तेवढं आम्ही हे घेऊ शकतो. तुम्हाला आम्ही लंच दाखवतोय. असा लंच कुठे असतो भाई? इथं सलाड हुआ. ओके, ते सलाड होता इकडे आणि इथे आहे हे काय आहे? ओके, सूप आहे. ते ओपन कर. हे वाचता पण येत नाही. पॅन फ्राईड गोट म्हणजे मटन आहे काय? आणि हे हे काय? अच्छा, फ्राय. ओके, हे काय आहे? अच्छा, हे फिश आणि चिकन. ओ, स्वीट पोटॅटोज आणि हे काय? कोथिंबीर काय आहे? ओके. काय भाव? स्टीम राईस आणि हे पनीर आहे का? नाही, हे टोफू आहे. टोफू आहे, टोफू. हा वेगळा सूप आहे कोणता तरी, बीफचा सूप. ओके. हा राईस आहे, फ्राईड राईस काय? डोंग चाव फ्राईड राईस. अरे तीळ घातलेल्या मेंदू वडे. काय आहे? शॉ क्रीम, रेड बीन्स. ओके. सो असा काही आमचा लंचचाच प्लेस आहे. आम्ही मग आता लंच एन्जॉय करतो. What is the plan now? So we're going boating on a river now. It's a 2-hour ride non-stop. Let's see how it goes. Very excited. Am I audible? Yes. Okay. So it's a 2-hour boat ride, and we are going in a river boating. I don't know how the experience will be. सो आम्हाला तर ह्यांनी ग्रुप मध्ये डिवाइड केलं आहे. चौघांमध्ये डिवाइड केलं आहे आणि काढले मी सगळे एका 15. सो आम्हाला ग्रुपमध्ये डिवाइड करून हे आता आम्हाला चालले आहेत बोटिंग. काय रे? काया ना? कायाक बोटिंग. कायाकला घेऊन चाललं. कायाक बोट असते ते. काय असू दे ते मी बघायला ते जे आम्ही करतोय ते मला काय एवढं माहिती नाही आहे. सो मला जस्ट करू नका प्लीज. काय पण बोला. फॉरेनर बघ भाई काय बाप दिसतात. त्यांच्या स्किनच वेगळे असतात भाई. ह्या भल्या सावळ्या आहेत पण कडक दिसतात. सो आमच्या मागे जिथून तुम्ही बघितले ते आमच्या ग्रुपमध्ये बॉडी बिल्डर और एक हसीना. सो पेरेंट्स मित्रांनो आम्हाला बोटिंग करायला बसवलं आहे आणि आम्ही असे थोडे काळे होणार होत ना टॅनमुळे. असलं भारी होणं इकडे पण क्लास म्हणजे असं म्हणतात ना लक्षात जात नाही उन्हाकडे. एवढा छान सुंदर असा व्ह्यू आहे. आणि कुठल्या मूवीचं शूटिंग झालं होतं पाहिजे इकडे? किंग कॉंग स्काल आयलंड. किंग कॉंग स्काल आयलंडचं शूटिंग इथे झालं होतं. आहे ना, ते ॲनिमेटेड होतं. टोटल मूवी पूर्ण व्हिएतनाममध्ये शूट झालं. हां, त्यातला एक लोकेशन इथे आहे. दुसरं लोकेशन हालोंग बे होता जिथे आम्ही आज जाणार होतो, पण ते त्या टायफोनमुळे कॅन्सल झालं. आता बघू उद्या जर जायचं चान्स मिळालं तर ते लोकेशन पण आम्ही दाखवूच तुम्हाला. आम्हाला त्या आजीने छत्री दिली आहे टॅन पडेल म्हणून. आता खूप आम्ही कशी ऊन बघायचं आहे बघा. ऊन
एवढं ऊन आहे. आता उन्हापासून वाचण्यासाठी सोनाने काय डोक्याला लावले माहिती आहे? चटई घातली जुगाड. आता मांड्या काळ्याने होऊ द्यायचे नाही. हे बघा अशा बोट्स आहेत. आणि इथे असं हे नाही आहे, पार्शलिटी नाही की बाबा हां माझी बोट आहे, माझ्या बोटमध्ये माणसं तुका घेतलीस. आपल्याकडे कसे रिक्षावाले कसे भांडतात, प्रायव्हेटायझेशन नाही हां. आहे, सगळं गव्हर्नमेंटने कंट्रोल केलं तर रिक्षावाले कसे भांडतात, अरे तुम्ही मेरा कस्टमर क्यों लिया. इथे असं काही नाही आहे. इथे लाईनीत शिस्तबद्ध ते लोक बोट घेऊन येतात आणि एक 5-5 माणसं बसवतात. 4 किंवा 5 माणसं जास्त असं बसवतात. सो खूप भारी आहे इकडचं सिस्टम, मस्त आहे. आणि इथे वयस्कर बायकासुद्धा म्हणजे म्हातारी माणसंसुद्धा महिलासुद्धा इथे बोटिंग करत आहेत. वैभव बघताही वयस्करच आहेत आणि आमची जी बोट चालवतात त्या पण वयस्करच आहेत. आम्ही आता इथून एंटर केलं. मी तो ॲक्च्युली व्हिडिओ एंटर करताना घेऊ शकले नाही बिकॉज मी तो उभा गेलो होता. किती भारी आहे. आता त्या एका गुफेतून बाहेर पडल्यानंतर ही दुसरी गुफा आहे. ह्या दुसऱ्या गुफेत तुम्ही बघा ना, ती लाईटिंग म्हणजे लाईट्स लावल्या आहेत कारण खूप जास्त अंधार आहे या गुफेमध्ये. आणि विचार करा इथे लाईट्स वायरिंग म्हणजे काय भारी त्यांनी हे केले बघ ना. बघ हे वायर्स दिसतात तुम्हाला, हे बघ खूप मस्त आहे. म्हणजे आम्हाला सकाळपासून खूप छान गोष्टी पाहायला मिळाल्या, पण ही तर खूपच सुंदर गोष्ट आहे. गरम फील झालं का आलं. हे ओ शर्ट ते कसं दिसतंय बघ, किती स्कॅरी आहे. वैभवचं असं म्हणणं आहे की हे जे आहे, हे जे खाली आलंय ना ते पाण्याचे आहेत, राईट? काय ते सॉल्ट्स आणि मिनरल्सचे डिपॉझिशन आहेत. त्याने ते अशी दगड अशी खाली 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 येत गेली आहेत. मिनरल्स आणि सॉल्ट्स तिथे डिपॉझिट होतात. ओके, परत बोल. जसं पाणी टपकतं ना, जे गळत असतं वरून, तसं ते मिनरल्स आणि सॉल्ट्स तिथे कडक होतात. आणि ही दगड अशी खाली 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 येत आहेत, राईट? मी तरी म्हणते एवढा लेक असं काय स्वच्छ, तर ह्यांच्या इथे अशी नियमाने क्लिनिंग होत असते गाईज. तुम्हाला दिसतं ते जी झाडं पालापाचोळं आहेत ना, जी तरंगणारे दिसत आहेत, ते पूर्ण ते लोक क्लीन करून बोटीत जमा करतात. हे बरोबर लेकच्या मध्ये, लेक नाही आहे हा, नदी पण नाही आहे, हा हे वेगळंच आहे, पण त्याच्या मधोमध त्यांनी किती छान बांधलं आहे. ओके, सो आजीने त्या आम्हाला सोडल्या इकडे लेक जवळ. आता कुठे सोडले ते आम्हाला माहिती नाही, कारण का जिथून आम्ही स्टार्ट केलं होतं तिथे तर ही प्लेस अजिबात नव्हती, म्हणजे ही प्लेस तरी नव्हती. आय गेस आम्ही मागच्या बाजूला आलं. सो हो, पायनॅपलचाच मस्त स्मेल येतो आहे. सो बघूया इथे काय काय आहे खायला वगैरे तर आहे. आणि मी तरी काहीच नाही खाल्लं बिकॉज ते लंचमध्ये काही खाण्यासारखं नव्हतंच, म्हणजे माझ्यासाठी तरी. मी आता गार्लिक ब्रेड घेतलाय, गार्लिक बटर ब्रेड. सो इकडचं कॅफे असं काही दिसतंय, छान सोबर सिम्पल आहे. आणि इथे पहिलाच आम्हाला एंटर करतानाच कुपन घ्यावं लागतं, म्हणजे इथे येऊन वेट करायची गरज नाही. म्हणजे कधी वेटर येतो आणि कधी आम्ही ऑर्डर देतो. आणि आम्हाला त्यांनी हे दिलं आहे. सो हे जेव्हा वाजेल ना 2 असं वाजलं की समजायचं की आपली ऑर्डर रेडी आहे, ती तिकडे जाऊन घ्यायची. आमच्या टूर गाईडने आम्हाला एका जागेवर यायला सांगितलं, सो तिकडे आम्हाला पोहोचायचं आहे. म्हणून आम्ही तिथे बसून न खाता हे सगळं असं एक्सप्लोअर करत करत खाणार. आणि गाडीत AC आहे, छान मस्त आहे यार हे. पण आता हे का बांधलंय, डेकोरेशनसाठी बांधलंय की काय मला माहिती नाही, म्हणजे ते मस्त वाटतंय. हां ओके, जा. वैभवचं म्हणणं आहे मी असा उभं राहतो, माझा असा फोटो काढ. सो एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं तर खूप शांत वाटलं. पूर्ण 1.5 तास त्यांनी एकदम असं का, म्हणजे तिथे नेटवर्क जास्त नाही आहे, फक्त आम्ही जर व्हिडिओ वगैरे घेतला तेवढाच. अदरवाईज तिथे तुम्ही असं वी कॅन फाइंड आवर सेल्फ, राईट वैभव? म्हणजे 1.5 तास तरी आम्ही त्या बोटीमध्ये होतो. खूप शांत वाटत होतं, पाणी शांत वाटत होतं, गाड्यांचा आवाज नाही, काय नाही. आणि फक्त ती बाई अशी नॉनस्टॉप ते बोट चालवत होती.
बट खरंच खूप छान शांत वाटलं. असं नाही की एन्जॉय वाव मजा मस्तीवाले तुम्ही असाल तर तुम्हाला एवढं आवडणार नाही. तर तुम्हाला पीस पाहिजे, शांत वाटत असेल तर ती प्लेस खूप मस्त आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की या ठिकाणी यायचं असेल तर प्लीज 3:30-4च्या दरम्यान या, निदान 3च्या दरम्यान या, बिकॉज खूप जास्त ऊन असतं. छत्री वगैरे ठेवली आहे बट स्टील ऊन असतं. त्या साईडला आपल्याला जायचं आहे, ठीक आहे. आणि हा यांचा भुयारी मार्ग आहे. यांचे भुयारी मार्ग पण बघा अंडरग्राऊंड कसले भारी आहेत. आपल्या इथे अंडरग्राऊंडमध्ये जास्त तुम्हाला मी म्हणजे देशाचं असं काही वाईट वर्णन करत नाही आहे, बट जे फॅक्ट आहे ते मी सांगते. आपल्या भुयारी मार्गात काय असतं, मोस्ट ऑफ थुकलेली पानं आणि बॅनर्स, जॉबचे बॅनर्स वगैरे वगैरे. बट त्यांनी किती छान बनवलं आहे बघा हा भुयारी मार्ग. फक्त यासाठीच की माणसांना क्रॉस करताना गाड्यांच्या मधून येतं, फक्त खालून शांत जावं. तिकडे पण त्यांनी आपलं पूर्ण कल्चर दाखवलं आहे. आता आम्ही नेक्स्ट प्लेसला आलो आहे. इथे आम्हाला हायकिंग करायची आहे. इथे बोटिंग झाली, ही जास्त नव्हती ॲडव्हेंचर जरा, आणि आम्ही रेडी पण नाही आहोत त्यासाठी. म्हणजे लिटरली आम्ही काय घातलं आहे त्यात, कसं आम्ही हायकिंग करणार आहोत. बाकीच्या गोष्टी छान तिकडे बघायला. तिकडे पूर्ण कमळाची बाग आहे अख्खी. तिकडे पूर्ण पब्लिक जाऊन शूट करते, तुम्हाला ते दाखवते. आणि प्रॉपर असे ते चायनीज, जपनीज किंवा कोरियनचे असे क्यूटू पोरी असतात ना, असे एकदम कमळांच्या बागेत जाऊन फोटो वगैरे करतात, तसं ते वाटतंय थोडंफार. दाखवते तुम्हाला मी. सो ती कमळाची बाग आणि पब्लिक बघा. आणि इकडे बालीला जसं ते बाली स्विंग आहे आणि गाऊन घालून फोटोशूट होतो, तसं इकडे होतो असा गाऊन वगैरे घालून. सो आम्ही आता खाली आहोत आणि आम्हाला जायचं आहे. ते वरचे टोक दिसते तुम्हाला, वर माणसं चालतात, सीट दिसेल तुम्हाला, ते बघा तिकडे त्या मंदिराजवळ जायचं आहे. आणि ही सगळी माणसं चालत 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 उतरत आहेत, चढत आहेत. सो गाईज आम्ही ना इथून चालू केलं होतं. आता 2 मुली उभ्या आहेत ना, इथून चालू करून मी फक्त एवढं आली आहे. तुम्हाला दम लागला आहे कारण या सीड्या खूप अशा उभ्या आहेत. ह्या बघा लिटरली उभ्या आहेत आणि खूप उंच आहेत. आता बघू चालू होते का, माझी तर वाट लागली पहिल्यातच. ओके, सो हिअर वी आर. आय थिंक 70% कम्प्लीट झालं आहे आमचं हाईक. अजून वर जायचं आहे 30%. आणि आम्हाला इथे येऊन कळतं की तिथे पण एक आहे, तिथला पण व्ह्यू चांगला आहे. सोना बोलते नाही इथेच थांबूया, बट एवढ्या वर आलो आहे, 70% कम्प्लीट केलं तर बघू 30% पण जमेल. टाईम आहे आमच्याकडे अजून 40 मिनिट्स तरी. जाऊ चल, चला सोना, लेट्स गो. Come on, you can do this. That's like a good girl. ये उतरने वाली थी, इनको हम लोग के साथ लेडी है ऊपर. And that's the lotus plantation. We still have to go up. And we're already tired. जिथे आम्ही आता पोहोचलो आहे तिथून तरी हा व्ह्यू आहे आणि खूप सुंदर आहे व्ह्यू, खूप सुंदर आहे. आणि तसं त्यांनी स्टँड बनवलं, म्हणजे स्टॉप बनवला जिथे लोक दमून थांबली आहेत. अजून आम्हाला तेवढं चढायचं वर. फायनली मी इथे स्टॉप घेतलाय. मला नाही होणार आहे वर जायला, बिकॉज मला आता शू वाईट पण आले, त्यामुळे माझ्या पायांनी ते चढलं जात नाहीये. पाय पण दुखायला लागले आणि दम पण खूप लागतोय. सो वैभव वर गेलाय एकटाच. आणि मी विचार करते ह्या बायकांना काय म्हणू मी, म्हणजे ह्या बायकांनी जो अटायर जो कॅरी केलाय तो अटायर घेऊन हे लोक कसे वर जातात. त्यांच्या स्वतःचीच त्यांनी कसं होल्ड केलंय बघा फक्त. हौशी कलाकारांना बघा भाई, ती बाजूला बघा मुलगी आणि ही बघा ह्या ज्या मुली आहेत. ओ माय गॉड. आणि त्या आता आम्हाला करून दाखवतात हे सगळे. थँक्यू. सोना तिथे खाली थांबले आणि मी आलो इथे वर.
लेट्स सी वरून व्ह्यू कसा आहे. And this is the view worth dying for. आत्ता मला समजलं की त्या मूवीची शूटिंग इथे का झाली. हे लोकेशन किती एक्झॉटिक आहे बघा. So this is the Lying Dragon. The name of this stop is the top of the Lying Dragon. And as you can see, this dragon is lying on top of this mountain peak. It's quite risky to come here. The steps end there, and then it's all just pointed rocks. Yeah. You have to climb, and then They could have put some handholds. there's nothing to hold there. Nothing. Huh? It's just a dragon. Yeah. It's a concrete dragon, and you can just hold the dragon and climb up there. It's I like a didn't realize it's supposed to be a dragon. it's like फायनली आम्ही आमचा डोंगर उतरलोय. मी काही गेली नाही, पण आता मी उतरून आम्ही बस पकडली आणि आता चाललोय घरी म्हणजे हॉटेलवर. बिकॉज खूप जणांना कुठे दुसऱ्या प्लेसवर जायचं होतं जे आमच्या आयटिनरीमध्ये नाही आहे, आणि आम्हाला जरी नेलं तरी आम्हाला जायचं नाही आहे, एवढं आम्ही दमलो. ब्युटिफुल सनसेट. अशा प्रकारे या सुंदर सनसेटने आम्ही आमचा डे संपवतोय. आम्ही आता हॉटेलवर येऊन फ्रेश झालो आहे, आंघोळी केली आहे आणि इंडियन रेस्टॉरंट शोधून काढले. ते आम्ही आता चाललो आहे इंडियन रेस्टॉरंटला. तुम्हाला सांगते मी, याची किंमत मला इकडे आल्यावर कळते. दाल खिचडी आता माझ्यासाठी एवढी म्हणजे म्हणतात ना असं मला प्रीमियम फूड वाटतं हे माझ्यासाठी. आता फायनली वैभवने माझ्यासाठी खास इंडियन रेस्टॉरंट शोधून काढलं आणि आम्ही तिकडे आलो आहे आणि मी हे एन्जॉय करते आहे. वैभवने आलू गोबी मटर भाजी आणि हे मागवलं आहे चपात्या. सो बघूया ते कसं आहे. सो हे वैभवची पण आता ऑर्डर आली आहे. लेट्स सी वैभवचं रिॲक्शन काय आहे ह्याच्यावर. वैभव प्लीज. वैभव yes. यार इकडे आल्यावर मला काही मसून चपात्या बघा यार. चपात्या यार व्हिएतनाममध्ये चपात्या. सो आम्ही आमचा डिनर, आमचं छान इंडियन डिनर संपवून आम्ही ग्रॅब पकडली आणि आम्ही आमच्या हॉटेलच्या वाटेला चाललेलो. हॉटेलच्या इथे उतरलो आणि पुन्हा आम्ही पाण्याची बॉटल आणायला गेलो. ही जी पाण्याची बॉटल आहे ती ऑलमोस्ट 2 लिटरची आहे. 2 लिटरची वैभव? ओके, 2 लिटरची आहे. ती इथे आम्हाला 15K मिळाली, 15,000 डॉंगला. आणि तीच बॉटल जर तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलाय किंवा रेस्टॉरंटमधून घेतली तर ती तुम्हाला तिकडे अर्धा लिटरची बॉटल असते ना, ती आपल्याला 15K पडते. 15K. आणि ही 1.5 लिटरची, सॉरी 2 नाही, 1.5 लिटरची बॉटल आहे. ती 1.5 लिटरची बॉटल आपल्याला जर लोकल शॉपमध्ये घ्यायला गेलो तर ती इकडे 15,000 पडते. 15,000 डॉंग म्हणजे कमी आहेत आपल्याकडे, 50 रुपये असं काहीतरी आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगेन, जर तुम्ही व्हिएतनामला येत असाल, जर तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही अशा रेस्टॉरंटमधून किंवा तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहताय तिथे न घेता इथून घ्या, लोकल शॉप्समधून घ्या. सो आम्ही आता रूमवर आलो आहे आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती. आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो तिकडे तर आम्ही विचारलं तर ते तिथे स्थायिक आहेत. म्हणजे ते आता गेले 10 ते 12 वर्ष तिथेच राहत आहेत. भाऊ आहेत वाटतं, दोघं भाऊ आहेत. आणि त्यांची फॅमिली, म्हणजे तुमची फॅमिली कुठे असते तर त्यांची फॅमिलीसुद्धा त्यांच्यासोबत इथेच राहते. त्यांचं शिक्षण, मुलांचं शिक्षण असू दे किंवा काही, ते सगळं इथे होतं. म्हटलं मग व्हिएतनामीन भाषा वगैरे, तर ते म्हणतात की नाही, इथे फॉरेनर स्कूलसुद्धा आहे जिथे फॉरेनर स्वतः शिकवायला येत आहेत. मग ते कुठल्याही देशाचे आहेत, आपल्या इंडियाचे सुद्धा आहेत. आपल्या इंडियाचे इथे खूप टीचर्स आहेत म्हणे, डान्स टीचर, योगा टीचर, खूप अशा आपल्या इंडियन टीचर इथे आहेत. प्लस बाकीच्या देशातल्या पण टीचर आहेत ज्या खूप छान इथे स्कूल चालवतात आणि चांगलं चालतं आहे. त्यांना इथे महिन्याचा रेंट, मी त्यांना विचारलं की तुम्ही इथे भाड्याने राहता की स्वतःचं आहे, तर ते म्हणाले की आम्ही इथे रेंटनी राहतो आहे. बिकॉज इथे फॉरेनर लोकांना, म्हणजे व्हिएतनामिस्ट सोडून बाकीच्या देशातल्या ज्या लोकांना इथे प्रॉपर्टी घेणं खूप जास्त रिस्की आहे. बिकॉज
असा एक मी रूल ऐकला होता की तुम्ही या देशात जेवढी वर्ष राहताय ते तुमचं जे सिटिझन कार्ड घेऊन ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर असेल, बट जाताना ती मला प्रॉपर्टी सोडून जावी लागेल, त्याचं तुम्हाला काहीच मिळत नाहीत. सो त्यामुळे त्यांनी इथे रेंटवर घेतलं आणि त्याचं रेंट आपल्या भारतीय पैशांनी मोजलं तर 5 लाख रुपये ते लोक महिना रेंट भरतायत. आणि इमॅजिन करा त्यांना ते कवर करायला किती करावं लागत असेल. त्यांचे प्राइजेस पण तसे आहेत. आता आम्हाला फक्त दाल खिचडी आणि 3 चपात्या वगैरे खाईपर्यंत आमचे 800-900 आरामात गेले बिल. जसं होतही असतील, एवढा क्राऊड नाही दिसला, बट मे बी असेल सुद्धा. आज ऑफ सीझन आहे, व्हिएतनामला हा ऑफ सीझनच आहे, इथे कोण जास्त येत नाहीत. सो असा होता आमचा हेक्टिक दिवस. हेक्टिक नाही म्हणता येणार. आम्ही दोघांनी आज खूप छान ॲडव्हेंचर्स केले आहेत जे आम्ही एकत्र कधीच केले नव्हते. वर्ष झालं आमच्या लग्नाला आणि एकत्र आम्ही फर्स्ट टाईम सायकलिंग केली, एकत्र आम्ही फर्स्ट टाईम रोईंग केली आहे, राईट वैभव? आणि एकत्र ट्रेकिंगसुद्धा केली आहे. सो आम्ही दोघंही खूप खुश आहोत आणि खूप जास्त दमलो आहे. उद्या सकाळचा काय प्लॅन आहे तो आम्हाला अजूनही माहिती नाही आहे. जो हलॉंग बे होता तिथे अजूनही हलॉंग बेच्या मॅनेजमेंटने अजून काहीच आमच्या टुरिझम किंवा आमचे गाईड आहे त्यांना अजून रिपोर्ट दिला नाही आहे, त्यामुळे आम्हालाही अजून मेसेज आला नाही आहे. सो कळेलच लवकर. उद्याही आम्हाला लवकर उठावं लागणार आहे. सो जर तुम्हाला मी बोर केलं असेल तर सॉरी. आमचा हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे. सो तुम्हाला वाटत असेल की नाही दीदी थोडा 2 पार्टमध्ये ब्लॉग कर, तर मी जो उद्याचा ब्लॉग असेल जर तो मोठा झाला तर मी 2 पार्टमध्ये अपलोड करेन. सो आणि मला वाटतं उद्या ज्या लोकेशनला आम्ही जाणार आहे हालॉंग बे, जर गेलो तर 2 पार्ट्समध्ये हमखास होणार. आय डोंट नो वैभव खूप जास्त एक्सायटेड त्या प्लेसबद्दल, पण आता मला टेन्शन आलं आहे. ते चक्रीवादळ वगैरे असं सायक्लोन वगैरे थांबलं पाहिजे आम्ही जाईपर्यंत तरी ॲटलिस्ट. सो लेट्स सी. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये गाईज. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग आणि बघत राहा. बाय.